डॉक्टरांनी मारहाण करून केले गौतमी पाटील यांचे ऑपरेशन। पाटण तालुक्यातील सोनवडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील दुर्दैवी घटना। एक तर मला ऑपरेशन करायचं नव्हतं। आमच्या वाडीतल्या नीता तिकडे ह्यांनी मला जबरदस्ती ऑपरेशनसाठी नेलं। त्यानंतर तिकडे नेल्यावरती माझं दुखी पण कमी होतं, तरी पण त्यांनी ते मॅनेज केलं तिकडे सगळं। ऑपरेशन करताना त्यांना माझी ट्यूब भेटत नव्हती, एक ट्यूब भेटली दुसरी भेटत नव्हती, तरी त्यांनी जबरदस्ती वारंवार ट्यूब शोधली, माझ्या तोंडात मारलं, माझे हातपाय पकडले आणि परत ट्यूब मिळत नव्हती। मी त्यांना नको बोलत होते, खूप नाही मिळत, मला बाहेर सोडा, तरी पण त्यांनी जबरदस्ती माझ्यावर केली आणि ऑपरेशन केलं। जे घडलं ते व्यवस्थित आम्हाला आपल्याकडनं ऐकायचं आहे आणि आम्हाला व्यवस्थित सांगा की कशा पद्धतीनं तुम्हाला इथं ट्रीटमेंट मिळाली। आम्ही संघटनेच्या वतीनं आम्ही हे सगळं मांडतोय, परंतु त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे ही मागणी। तुम्ही आम्हाला व्यवस्थित सांगा की काय झालं। त्यांनी माझे हातपाय पकडले, ते सरांना माझी खूप भेटत नव्हती डॉक्टरांना, ते सतत बोलत होते माझे पोट दुखतो पोट पकडून। मी त्यांना म्हटलं तुमचं पोट दुखतं, माझं पोट दुखतं, तरी त्यांनी माझं तसंच ऑपरेशन केलं, माझ्या कानाखाली मारले, हातपाय पकडले। मी त्यांनी त्या मॅडमला सांगत होते मला ऑपरेशन नाही करायचं, मला घरी सोडा, मला पुढे सोडा, तरी त्यांनी सोडलं, तरी देखील ऑपरेशन केलं, जबरदस्ती ऑपरेशन केले। 1-1.5-2 तास लावले त्यांनी ऑपरेशन। आता याच्यावरती तुमची काय मागणी राहील की संबंधित जे डॉक्टर आहेत त्यांच्याकडनं चुकी झालेली आहे, हे चुकीचं ऑपरेशन झाले, तुमची काय मागणी राहणार आहे याच्यानंतर? त्या सगळ्यांना शिक्षा मिळावी, माझ्यासोबत जे केलं त्याची सगळ्यांना शिक्षा मिळावी। नमस्कार, मी शुभम बाळे, प्रहार संघटनेचा तालुका प्रमुख। मी आज दिनांक 21/6/2024 रोजी माननीय प्रांतसाहेब, तहसीलदार साहेब, पोलीस स्टेशन आणि गट विकास अधिकारी यांना सोनवडे PSC मध्ये झालेल्या मागच्या महिन्याच्या प्रकाराबद्दल निवेदन दिलेलं आहे। या निवेदनाचा विषय आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे, परंतु मी अजून एकदा आपल्याला सांगतो या विषयामध्ये झालं काय। गौतमी पाटील नावाची महिला आहे आणि या महिलेचं कुटुंब नियोजनचं ऑपरेशन नर्सनं त्या ठिकाणी करायला सांगितलं होतं आणि हे ऑपरेशन करत असताना मागच्या महिन्यामध्ये त्या कुटुंब नियोजनच्या ऑपरेशनमध्ये डॉक्टर ननवरे आणि डॉक्टर डुबल, अभिषेक डुबल या दोन्ही डॉक्टरांनी हे ऑपरेशन केलेलं आहे। मात्र ह्या ऑपरेशन दरम्यान काय घडलं आणि कशा पद्धतीने त्या आज महिला सिरियस हॉस्पिटलमध्ये उपचार घेते हे मी तुम्हाला सांगतो। मागच्या महिन्याच्या ऑपरेशनमध्ये त्या महिलेला कुटुंब नियोजनचं ऑपरेशन करत असताना उजव्या साईडची त्यांनी कट केली आणि उजव्या साईडचं ऑपरेशन करत असताना त्यांना ती ट्यूब सापडली। मात्र ती महिला जागृत अवस्थेमध्ये होती, तिला सगळ्या जाणीवा होत होत्या, तिला कट लागतोय, तिला दुखापत होती हे तिला जाणवत होतं आणि मला वाटतं की ती महिला सतत तिला ते त्रास होत असल्यामुळं, दुखत असल्यामुळं ती डॉक्टरांना विनंती करते की डॉक्टर तुम्ही माझं ऑपरेशन करू नका, माझं ऑपरेशन मी दुसऱ्या दवाखान्यामध्ये करते। आणि त्यांना त्यांचे ते बोलणं जे डॉक्टरांचं चालू होतं की मला ती ट्यूब सापडत नाही, हे त्यांनी ऐकत असताना त्या महिलेला त्रास सुद्धा होत होता, ती आरडाओरड करत होती। हे पाठी बाहेरच्या साईडला तिचा नवरा आणि तिचे नातेवाईक सगळे ऐकत असताना हिची विनंती जी सारखी करत होती त्याच्यामध्ये डॉक्टरांनी तिचं कुठलंही ऐकून घेतलं नाही। नर्स आतमध्ये होते, डॉक्टरांनी तिचे हातपाय धरून हे ऑपरेशन कंटिन्यू केलं। मात्र त्या ठिकाणी आम्हाला असं सुद्धा कळतंय की ज्या नर्स आहेत या नर्सनी त्यांनी आरडाओरड करत असताना तिला तिथं त्या ठिकाणी कानाखाली सुद्धा लावायचं काम केलं, तिचे हातपाय धरले, तिचं तोंड दाबायचं काम केलं। मात्र हे जबरदस्तीने ऑपरेशन का केलं गेलं याचा प्रश्न आम्हाला पडलेला आहे। मग हे जे अमानुष पद्धतीने या सगळ्या गोष्टी या प्रकरणामध्ये घडलेल्या आहेत हे कुठंतरी निंदनीय, हे डॉक्टरी पेशाला काळिमा भासणारी गोष्ट आहे आणि याची गंभीर दखल मात्र या सगळ्या डिपार्टमेंटला घेतली पाहिजे। आमची संघटनेच्या वतीने आम्ही प्रशासनाला विनंती केलेली आहे की या संबंधित प्रकरणाची निष्पक्षपातीने चौकशी केली गेली पाहिजे। दोषी जे डॉक्टर आहेत या दोन्ही डॉक्टरांवरती कायदेशीर कारवाई केली पाहिजे, तात्काळ त्यांचं कायमस्वरूपीचं निलंबन सुद्धा केलं पाहिजे। मात्र ती महिला आज मृत्यूच्या दारामध्ये उभी असताना
प्रशासन 1 महिना झाली कुठल्याही पद्धतीनं कारवाई करत नाही, हे निषेधार्थ आहे आणि या निषेधार्थ आम्ही प्रहार संघटनेच्या वतीनं प्रशासनाला जाब विचारण्याच्या नियोजनानं आणि संबंधित महिलेला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही दिनांक 24/6/2024 रोजी पाटण पंचायत समितीच्या बाहेर आम्ही प्रहार संघटनेच्या वतीनं न्याय मागायचं काम करणार आहे. संबंधित प्रशासनाने लवकरात लवकर या महिलेला न्याय दिला पाहिजे या भूमिकेत आम्ही आहे. मात्र जर या महिलांना न्याय लवकरात लवकर दिला नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र करू हे मी प्रशासनाला सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.